सुप्रभात मित्रांनो. सकाळचे वाजले 9:30 आणि आम्हाला जायचं हंपीला. आम्ही ॲक्च्युली येणार होतो सकाळी 7 वाजता, पण पाण्याची सोय, गरम पाणी नसल्यामुळे थंडी खूप येते, त्यामुळे खूप लेट झाला आहे. आता 9:30 वाजता वाजले, बॅग पॅक करून झाली गाडीला. आता निघायचं हंपीसाठी. 3-3.5 तासाची ही आहे, जर्नी आहे बदामी टू हंपी. काहीतरी 160-165 किलोमीटर आहे. ते करू आणि हंपीला पोचू. ठीक आहे, जास्त बडबड करण्यात अर्थ नाही. फटाफट बॅग सगळं पॅक झालं आहे, हेल्मेट घालू आणि फटाफट निघू. तुम्हाला तर भेटू डायरेक्ट गाडीवर. अशी गाडी दिली, डायरेक्ट हंपीला आलो. नंतर बोललो ब्लॉग करू की नको करू. त्याच्या कमी आता रूममध्ये आलो आहे, कपडे चेंज केलेत. वाजायला आले तर 2:30. काहीतरी खातो. ॲटलीस्ट 2 ते 3 तास भेटतील. जेवढे एक्सप्लोर करता येईल तेवढं एक्सप्लोर करतो. व्ह्यू किती छान दिसतो ना. समोरच विरूपाक्ष टेम्पल आहे. आणि आपण काय रेस्टॉरंटचं नाव काय? हंपी रूफ रेस्टॉरंटमध्ये बसल्यात. या लोकांना, या माणसासोबत बसावं लागतंय मला. फिरायचं होतं अजून लोकेशन्स, पण बोललो पहिला जेवून घेतो नंतर फिरूच. शांत आहे, मस्त वरती आहे, समोर टेम्पल आहे. आता आज दुपार झाले तर जायची इच्छा तर नव्हती. असं विचार करतो उद्या सकाळी आहे ना, सकाळी लवकर आंघोळ करू, पहिलं इकडेच येऊ. पनीर मसाला रोटी मस्त पहिला खावतो थोडंफार, नंतर फटाफट सुरुवात करू लोकेशनसाठी. बडबड केली, हे केलं ते केलं, नंतर कळलं की तू टाईमलाच चालू केलेला. चालत असताना मजा वेगळी येते. खूप साऱ्या गोष्टी बघायला भेटतात. चालत नाही गेलो मग गावाला वेळेला जेवढं होईल तेवढं होईल. हे पण रिस्टोर झालं सगळं जवळजवळ. काय माहिती काय. कुठे सरळ मातंगी वाले येत असतील खाली. हा अच्युतराया बाजार आहे, त्या टायमाचा मोठा बाजार. आजूबाजूला बघाल ना तर पूर्ण त्या टायमाचे ढासचे बोलतात ना की ढासळे. हां ढाचा ऑलमोस्ट सगळीकडे थोडं 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 काय ठेवलं. आता किती सत्य आहे किती खोटं आहे ते आपल्याला नाही सांगता ना, है ना. कशाबद्दल? हेच सगळ्या गोष्टींबद्दल. खूप साऱ्या गोष्टी अशा भेटल्या आहेत की त्या
त्याप्रमाणे करतात सगळं. किती जवळ वाटते ना असं मंदिर. बाय रोड लेफ्ट फिरून जावं लागतं. आणि ते बघ अजून पुढे ते कुठलं आहे ते मंदिर आपल्याला, ते कुठलं आहे? कुठला पर्वत समोरचा ना? ते नाही, त्याच्या पुढे. त्याच्या पुढचा ना माहिती, त्याच्या पुढचा ना ते कोणाचे? ते राम आणि लक्ष्मणाचे. कारण जेव्हा ते इको आलेले ना, ते इथे बसून सभा घ्यायचे. म्हणजे जे बोलतो ना आपण डेलीचा, की काय खबर निघाली. हा पण आता एवढंच आहे सध्यासाठी तरी. बाकी सगळे दगड वगैरे. आणि इथे ही जागा आहे जिथं ते आराम करायचे. हा, सुग्रीव गुफा बघितल्या मी जस्ट. 4 पाहिजे तसे होते, तर मे बी एक अंदाज लावू शकतो की इथे पण काहीतरी कोरलंय. इथे काहीतरी कोरलंय, पण आता हे पण काढलेलं आहे. पायाचे ठसे आहेत, मासे काढलेत, हत्ती काढलेत. मी पण बोललो की कोणी पुन्हा येत असेल इथे या रस्त्याला तर चालत या, बाईक यूज करण्यापेक्षा. बाईकने कसं ऑन द वेला जाणार, विठ्ठल मंदिर बघणार, ते बघितलं की पुन्हा मागे येणार. पण हे मधले जे 2-4 स्पॉट आहेत, 2-4 ना, ते भरपूर आहेत. हे स्पॉट झाले 2-3 झाले आता. हां, 2 मंजिला म्हणतो. किंग बॅलन्स राज तुला बोल ना तुम्हाला. एक तर राजाला बसवत असतील, त्याच्या वजनावर जेवढं सोनं पडलं तेवढं जनतेला काहीतरी होत असेल त्याप्रमाणे, है ना? हे विठ्ठल मंदिरच्या रस्त्याने जाताना तुम्हाला दिसेल. पण ऑलमोस्ट सगळं डिस्ट्रॉय झालंय ना. या लोकांनी पण काय काय केलं असते मला वाटतं उभं करायचा प्रयत्न, की नाही? हे विठ्ठल मंदिर समोरचं. ही पण एक प्रकारची बाजारपेठ असावी. पूर्ण बाजारपेठ असावी. पण तिकीट काढावं लागेल ना, तर क्यू. पुढे चाललो ना आपण. हा विठ्ठल मंदिरचा एंट्रन्स. अरे बाप रे बाप, खूप जास्त का रोडे आज. फ्रायडे इव्हनिंग आहे. एंट्री केली तर असं मस्त भव्य आहे. ते समोरचे म्युझिकल स्तंभ आहेत ना, ते सगळे. विठ्ठल मंदिरात प्रवेश केला, एक त्या टायमाचा जे आपल्या 50च्या नोटेवरती पण दिसत. मागे हे मंदिर आहे, त्यातलं खूप आकर्षक मंदिर असं हे विठ्ठल मंदिर. म्युझिकल स्तंभ आहेत, म्हणजे प्रत्येक स्तंभाला जर तुम्ही वाजवाल तर एक वेगळी अशी धून येते ऐकायला या स्तंभावरून. प्रत्येक स्तंभामध्ये काही ना काहीतरी म्युझिक आहे, प्रत्येक स्तंभामध्ये. आता हे कालांतराप्रमाणे बंद ठेवलं आहे,
आधी जायला देत होते पण आता बंद केलं पूर्ण प्रकारे सगळं. हे मंदिराच्या आजूबाजूवाले हे मला वाटतं छोटे छोटे मंदिर असतील हे. येस हम्म. किंवा आपण ड्रेस वगैरे सामीकडून लांबून जाऊन फोटो काढू या साईड. ओके. हे इकडच्या लोकांना येण्यासाठी असेल तिकडच्या. अरे नदी आहे ना हम्म. नदीकडे जायचं. पण हे फक्त स्ट्रक्चर फक्त वरचंच विटेचं कसं आणि बाकी सगळं असं कसं मला हे नव्हतं. म्हणजे कॅनॉट बी दॅट वे. हे मंदिराचा मागचा परिसर हा. त्या टायमाला ही इथे बाजारपेठ बसावी असावी है ना. आहे खूप सुंदर पण जर पूर्ण प्रमाणे असते ना सगळं तर बघायला अजून आनंद झाला असता. याला शिल्पकला म्हणतात काय की हस्तकला. शिल्पकलाच असेल ना याला शिल्प म्हणतात ना दगडाला. कपड्यांवर किंवा ह्याच्यावर तेच ते- असेल ते- शिल्पकला पूर्ण. नाही ती शिवणकला असेल. हस्तकला म्हणजे त्याच्या वस्तू बनवत असेल. ते हाताने जे आपण पेंटिंग वगैरे का असेल ते है ना. सुंदर आहे तसं बघायसाठी. विठ्ठल मंदिर कंप्लीट झालं. आता आलोय नरसिंह ना नरसिंह मंदिराकडे आणि बडलिंगा. सुंदर असं हे पर डिस्ट्रॉय झाल्यामुळे याचीही पूजा होत नाही. हे बडालिंगा शिव टेम्पल या एकरच्या एम्पायरची सर्वात मोठी पिंड आहे. असं बोलतात की ही 3 फूट पाण्याखाली पण आहे. 3 मीटर ना. हां 3 मीटर. सनसेटचा टाईम होतोय तर विचार केला बाकीच्या गोष्टी करण्यापेक्षा आपलं एक मस्त वगैरे सनसेट बघू. तो पण जर मेन पॉईंट असेल माटंगी हिलचा तर मग काय वाईट आहे. मला वाटतं अर्धा तास लागेल वरती चढायला. ही आहे मातंगी हिलची सुरुवात. हो इथून सुरुवात. हो इथून मस्त वगैरे खालचं एम्पायर दिसतं सगळं. सूर्य आहे इथे. मला वाटतं वरती जाऊन मस्त वगैरे सनसेट पण भेटेल. सुरुवात केली मस्त गड चढायला. वाव वे टू हिल. सही आहे. आयडिया नाही. मस्त चालत 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 जायचं आपलं मस्त आरामशीर. काय बोलता बरोबर ना. हो जे खाल्लेलं आहे ते मस्त जिरवा. हां 3 दिवस बघतो आम्ही लोक. आमचं जेवायचा टायमिंग आहे ना 3 3:30 त्याशिवाय होतच नाही जेवण. हां आम्हीच नाही अजून भरपूर सारे लोक चाललेत फक्त सनसेट बघण्यासाठी. श्वास फुललाय. अजून अर्धा गड पण झालाय. दम लागायला लागला. व्ह्यू बघा ना काय छान दिसतोय. आता स्वतःला दाखवून अपमानही करण्यापेक्षा रोड दाखवतो कसं जातोय.
ते मच बेटर समजेल. हां अरे बाप रे बाप. वाट लागायला लागली. हा 40 वर्षाचा माणूस मोठेपणा करत होता माझ्यासमोर. वयामानाप्रमाणे बरोबरच चालते. सुंदर आहे पायऱ्या पण मस्त आहेत है ना. ॲटलिस्ट पायऱ्यात म्हणून बरं आहे. पायऱ्यात म्हणून बरं आहे. आपण बाजारपेठ ॲक्च्युली ती कसली मोठी आहे बघा. सुंदर अप्रतिम. एकदम टॉपला आलं आहे माटंग घाटला. सुंदर असं मंदिर आहे. शंकराचं मंदिर असं हे पण खूप सुंदर वाटते मागून परिसर वगैरे. म्हणजे ज्याला एखाद्याला इतिहासाचं नॉलेज असेल ना आणि इंटरेस्ट असेल त्यानेच हवं. फक्त मजेसाठी येतं तर न आलेलं बरं. श्री मातंग वीरभद्रेश्वरा मंदिर आहे. तेच शंकराचं मंदिर असणार. बाहेर नंदी. मंदिराचा स्पेस पण खूप मोठा मोठा आहे सारा. हां सनसेट पण बघण्यासाठी उत्तम जागा. मला वाटतं हीच असावी ती. संपवलं पाणी वेळेने. कळतंय का संपवलं करते. मस्त सनसेट बघून झाला. आता परतीच्या रस्त्याला पुन्हा सकाळी लवकर उठू है ना. यस. आणि पूर्ण जेवढं उरलेलं हंपी आहे जेवढं कव्हर करता तेवढं करू. सनसेटसाठी क्राऊड केवढं आलेलं. अशा प्रकारे उतरलो मी माटंगगड. सीट यार व्हिडिओ पण ठेवलेली कारण मला उतरताना जास्त त्रास नको म्हणून. 3-4 कंटेंट मिस झालेत. पोरं असे म्हणजे साध्या म्हणजे पडत होते. असे नाही की पडण्यावर असायला पाहिजे पण ज्या प्रकारे पडत होते ना स्माईल थांबतच नव्हती आपली. अशा प्रकारे आजचा हंपीचा डे आम्ही इथे स्पेंड केला. उद्या पुन्हा सकाळी लवकर उठायचं आहे. बाकीचा जो उरलेला टाईम आहे तो म्हणजे उरलेलं जे हंपी आहे ते एक्सप्लोर करायचं आहे. मोस्टली टार्गेट आहे सकाळी लवकर 5:30-6पर्यंतच घर सोडायचं. म्हणजे कसं अंधारात सोडलं तर प्रॉपर सनराईज सनसेट दोन्ही बघायला भेटेल. ओके तोपर्यंत आजचा दिवस इथंच क्लोज करूया. बाय बाय. टेक केअर. कंटेंट आवडला असेल तर सबस्क्राईब करा.